तेच शिकायचंय, तेच वहीत लिहायचंय, तेच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचंय आणि ज्याला चांगलं त्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिता येईल तो हुशार. शिक्षण पद्धतीचा कुठलाही त्याचा उद्देश काय असतो तर एम्प्लॉयबिलिटी आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं. म्हणजे त्यांना उद्यमशील बनवणं आणि त्यांना उद्यमशील म्हणजे तुम्ही नोकरीसाठी असू द्यात किंवा उद्योगासाठी असू द्यात त्यांना सक्षम बनवणं आणि त्याचबरोबर त्यांना एखादी चांगली संधी देखील त्यांना देऊ करणं. सध्याची शिक्षण पद्धती ही मुळात आपली नाहीच. आपली भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही गुरुगृही राहायचे, तुम्ही तिथं गुरूंकडे तुम्हाला तिथं ज्ञानार्जन व्हायचं. पण नुसतं ज्ञानार्जन नाही, तिथं टीम्स असायच्या. म्हणजे गुरु सगळ्यात चांगले शिष्य त्यांचे जे असतील त्यांना पहिलं शिकवायचे इतर विद्यार्थ्यांबरोबर आणि त्या विद्यार्थ्यांकडून परत इतर विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेतली जायची. बरं नुसतं शैक्षणिक गोष्टींवर नाही तर लाईफ स्किल्सवर पण हे सगळं शिक्षण आधारित होतं. आता हे आई वडिलांपासून दूर राहायचे म्हणजे ते कम्फर्ट झोनच्या बाहेर राहायचे. मग त्यांना आयुष्य जगण्यासाठी आयुष्य खडतर आहे हे त्यांना शिक्षणातून समजावलं जायचं आणि खडतर आयुष्य जगण्यासाठी आपण तयार कसं व्हायला पाहिजे हे गुरुकुल पद्धतीमध्ये खूप चांगलं सामावलेलं होतं. पण आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मॅकॅले यांनी आपल्या शिक्षण पद्धतीची पूर्णपणे वाट लावून टाकली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इथं फक्त त्यांना हवे होते म्हणून बाबू तयार केले गेले. म्हणजे हे तुम्ही शिकायचंय, चार भिंतींच्या बाहेर बघायचं नाही. घोड्याच्या जसं डोळ्याला झापडं लावलेले असतात त्याच्या बाहेर तुम्ही काही बघायचं नाहीये. अशा पद्धतीने ही शिक्षण पद्धती आजकालची आपली आपण त्याच्यावरच काम करतो आहोत किंवा त्याच पद्धतीने आपण शिक्षण घेतो आहोत.